नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 31 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 31 ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आधुनिक अशा स्वरूपाचं यांचं व्यक्तिमत्व असतं आणि स्वभावसुद्धा अतिशय दिलखुलास बिनधास्त थोडाफार बेदरकार स्वरूपाचा असतो. म्हणजे त्यांच्या मनात येतील तशाच प्रकारे त्या गोष्टी करतात. इतरांना काय वाटेल, समाजाला काय वाटेल, चालीरीती काय आहेत, समाज मान्यता काय आहे, या गोष्टी बाजूला ठेवून या व्यक्ती स्वतःच्या हिशोबाने चालणाऱ्या असतात. त्याचप्रमाणे एकदा एखादी गोष्ट मनात घेतली तर ती कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करतात. इरेला पडणाऱ्या असतात. यांना कॉम्पिटिशन आवडत नाही, यांना स्पर्धा सहन होत नाही. यांचं राहणीमान सुद्धा अतिशय मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉडर्न असतं. म्हणजे यांची जी फॅशन असते ती समाजापेक्षा थोडी वेगळी असते. अर्थात त्यांचे विचारसुद्धा अशाच प्रकारचे असतात, खूपच आधुनिक असतात. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता त्यावेळेस त्यांचे विचार हे तुम्हाला नेमके समजणार नाहीत, परंतु कालांतराने ते जे काही बोलत होते ते किती योग्य होतं याचा तुम्हाला अंदाज नक्कीच येईल. परंतु तुर्तास या व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे बेदरकार सुद्धा असतात. म्हणजे बोलणं सुद्धा यांचं थोडंसं कडवट वाटू शकेल. जे हृदयात असतं तेच नेमकं बोलतात आणि बिनधास्तपणे बोलतात. त्यामध्ये मग कोणाला काय वाटेल याची तमा यांना बिलकुल नसते. यांची आकलनशक्ती आणि बौद्धिक ही जबरदस्त दिसून येते. बुद्धीचा आवाका हा जबरदस्त असतो. कुठलीही गोष्ट सहजपणे आकलन करतात आणि त्यावरती आपलं मतसुद्धा लगेचच्या लगेच देऊन मोकळे होतात. ही गोष्ट यांच्यामध्ये फार स्पेशल असते. अर्थात यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता अतिशय उत्तम असते. त्यामुळे तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू शकता किंवा या ज्या व्यक्ती असतात या ट्रस्टवर्दी असतात, विश्वासास पात्र असतात. तरीसुद्धा यांचं बोलणं तिखट असल्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये हा स्वभाव थोडासा त्रासदायक ठरू शकतो. शाळा कॉलेजमधलं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. यांत्रिकी, अभियांत्रिकी स्वरूपातली कामं ह्यांना अतिशय आवडतात. एखाद्या विषयावरती खूप काळ विचार करत बसणं, थांबून बसणं यांना आवडत नाही. मुळातच पेशन्स त्यांच्यामध्ये फारच कमी असतो. झटपट काम झालं पाहिजे, पटापट झालं पाहिजे, हा त्यांचा खाक्या असतो. यांचं जीवन, यांचं जीवनाबद्दलच्या श्रद्धा, यांचं वागणं बोलणं हे सर्व काही त्याच्यामध्ये एक जबरदस्त प्रमाणाचे आवेग, एक जबरदस्त ऊर्जा, शक्ती दिसून येते. या व्यक्ती कोणालाही घाबरत नाहीत. ना कुठल्या परिस्थितीला, ना कुठल्या व्यक्तीला. यांच्यामध्ये इंट्युशन फार चांगलं असतं. एखाद्या व्यक्तीबद्दल मांडलेलं मत यांचं अचूक असतं. याबद्दल यांच्या संदर्भात ही गोष्ट अतिशय स्पेशल असते. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर यांचा स्वभाव किंवा यांची बुद्धी यामुळे एकाच क्षेत्रामध्ये खूप काळ टिकणं यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. त्यामुळे जीवनामध्ये कार्यक्षेत्र हे नेहमीच बदलत असतात. जर का या त्यांच्या स्वभावावरती नियंत्रण आणलं आणि एकाच क्षेत्रामध्ये जर का त्यांनी बरंच काही कार्य केलं तर खूप मोठी मजल हे गाठू शकतात. कारण मुळातच बुद्धीचा आवाका हा जबरदस्त असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या सहकर्मींबरोबर जमणं, पटणं किंवा वरिष्ठांबरोबर मतभेद हा सुद्धा भाग यांच्या एकंदरीत स्वभावात दिसून येतो. त्यावर सुद्धा काम करणं थोडंसं गरजेचं राहील. अर्थात त्यांच्या या स्वभावामुळेच रिलेशनशिपमध्ये सुद्धा प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन बऱ्याच प्रमाणात येतात. रिलेशनशिप यांचे भरपूर होतात, परंतु रिलेशनशिप सफल होणं थोडंसं कठीण होऊन बसतं. हीच गोष्ट वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसून येते. हा जो भाग आहे हा स्वभावाचा भाग स्त्रियांच्या स्वभावात सुद्धा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा दिसून येतो. पित्याचं सुख कमी मिळणं, पित्याच्या जीवनामध्ये काही त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागणं, आर्थिक संदर्भात गोष्टी स्थिर नसणं, अशा प्रकारचे अनुभव सुद्धा यांना दिसून येतात किंवा पित्यापासून लांब राहणं हा सुद्धा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. बिनधास्तपणा यांच्यामध्ये असतो, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट प्रोन अशा प्रकारचे असतात. यांच्या जीवनात कधी ना कधी अपघात झालेला हा असतोच. अर्थात त्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. ड्रायव्हिंग करताना सुद्धा स्वतःच्या भावभावनांवर कंट्रोल करणं फारच गरजेचं राहील. या ज्या व्यक्ती असतात या मनमोकळ्या असतात. म्हणजे मैत्री तुम्ही यांच्याशी करू शकता. मैत्रीला जागणाऱ्या असतात. म्हणजेच आपला मित्र समजा कितीही संकटात असेल तर त्यामध्ये धावून जाण्याची गोष्ट यांच्यामध्ये असते. संपूर्ण समाजाला, संपूर्ण जगाच्या विरोधात उभं ठाकून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणारे ह्या व्यक्ती असतात. म्हणजेच मैत्रीला जागणाऱ्या व्यक्ती असतात. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. अर्थात एप्रिल 2025 नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी उत्तम राहील.
कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा पूर्ती हे साधारण एप्रिल 2025 नंतरच्या कालावधीमध्ये होऊ शकेल. आरोग्याच्या संदर्भात मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं 31 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातले चर्चा. धन्यवाद.